आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. नांदगाव शहरात सुरू होतंय मराठा विद्या प्रसारक मंडळाचे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतंय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते सिनियर केजी प्रवेश सुरू. शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत, सीबीएसई पॅटर्न, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध. तेव्हा विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. Myself, Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool, nursery to senior KG, and for primary section, standard 1st to standard 5th. So, parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, field trips, activity-based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your ward's admission. For more details, contact 9665914751. Thank you. Have a nice day. आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारिणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्माननीय सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो. नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सीबीएसई पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सीबीएसई स्कूलला मिळालेला आहे. खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे. आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ 300 ॲडमिशन पूर्ण झाले आहेत. भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे. त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सीबीएसई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे. तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा. प्रवेशासाठी संपर्क सौ पूनम मडे, प्राचार्य, होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. मोबाईल क्रमांक 966591 4751 983453 2518. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येते. त्यासाठी विविध ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांना स्वच्छतेसाठी पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात येतो. मात्र नांदगाव तालुक्यातील वाखारी ग्रामपंचायत मात्र स्वच्छता नावाला तरी नांदायला येते की नाही असा प्रश्न पडतोय. कारण की या ठिकाणची परिस्थिती बघता या ठिकाणी शिपाई फक्त नावालाच झाडझूड करून कचरा एकाच ठिकाणी ठेवतो की काय असा प्रश्न या निमित्ताने पडतोय. ग्रामपंचायतीमध्ये जातात सर्वत्रच कचरा दिसून येतोय. प्रत्येक कोपऱ्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य साचल्यानंतर असे वाटते की इथे स्वच्छता नावालाही नांदत नाही. ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक तसेच सरपंच याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्नही या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही. यावेळी ही बाब समोर आली आहे ती वंचितचे बाळासाहेब बोरकर यांच्या माध्यमातून. बोरकर हे काही कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय वाखरी येथे गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. याबाबत त्यांनी ग्रामसेवकास विचारणाही केली. मात्र ग्रामसेवक फक्त ठिम्मपणे बसून होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर न देता गप्प राहणे पसंत केले. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, आज वाखारी ग्रामपंचायत येथे मी माझ्या एका वैयक्तिक कामानिमित्त मला प्रशासनाचं पाणी मिळावं, मी दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाणी मला नाहीये म्हणून मी पाणी मागण्याचा अर्ज ग्रामपंचायत वाखारी इथं देण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये आल्या असता आमचे ग्रामसेवक इथं आहेत, ग्रामपंचायतचे शिपाई आज इथं आहेत आणि मी जेव्हा ग्रामपंचायतमध्ये आलो त्यावेळेस मला ह्या ग्रामपंचायतमध्ये उखाडा दिसला. अशा पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र किंवा आमचा भारत देश स्वच्छ अभियान राबवतोय, त्याच पद्धतीने आज ग्रामपंचायत वाखरीमध्ये बघितलं तर मी आता व्हिडिओद्वारे तुमच्या सगळ्यांच्या समोर ते मांडतोय की इथं एक उखाडा तयार झालेला आहे. नेमकं हे प्रशासन काय करतंय, सरपंच काय करतायत, ग्रामसेवक काय करतायत, शिपाई काय करतायत. या कार्यालयाच्या प्रत्येक भागात त्यांना शेंगाची टरपले, खूप साचलेला कचरा, गुटखा खाऊन अनेक ठिकाणी थुकल्याचे डाग तसेच इतरत्र कचरा अनेक ठिकाणी दिसून आला. याशिवाय गोदडी आणि इतर वस्तू इतरत्र फेकलेल्या दिसून आल्याने ग्रामपंचायत कार्यालयात खरोखरच भारत स्वच्छता अभियान राबवण्यात येते का अशी शंका बाळासाहेब बोरकर यांनी संबंधित ग्रामसेवकांसमोर उपस्थित केली.
जर योजना राबविण्यात येत नसेल तर संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक सदस्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी केली आहे. एकंदरच या ठिकाणचे भयावह चित्र बघता ग्रामपंचायत अशी असते का असा प्रश्न सर्वसामान्यांना पटल्याशिवाय राहत नाही. जनजागर मराठीसाठी महेश पेवाल, नांदगाव.